मुक्ताईनगरच्या तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था, भरतीच्या सरावासाठी युवकांना मैदान नसल्यानं तीव्र नाराजी। केंद्रात क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या क्रीडा व युवक राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे होमपिच असलेल्या मुक्ताईनगर येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। गेल्या 25 वर्षापासून येथील तालुका क्रीडा संकुल अपूर्ण अवस्थेत आहे। संकुलाची संरक्षण भिंत पडली आहे। संकुलात मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं वाढलेत, पाण्यासह चिखल झालाय। पटांगणावर केलेले तात्पुरते ट्रॅक आता दिसत नाहीत। त्यामुळे आता पोलीस भरतीसाठी युवकांना सरावासाठी पटांगण नसल्यानं शहरात तीव्र नाराजी व्यक्त होते। संकुलात मोठ्या प्रमाणात झुडपं वाढलेत, याचा फायदा घेत संध्याकाळनंतर हे संकुल मद्यपींचा अड्डा बनतं। तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। 1999 मध्ये इथं जिल्ह्यातील पहिले मंजूर तालुका क्रीडा संकुल तब्बल 25 वर्ष उलटूनही अपूर्ण अवस्थेत आहे। माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी हे क्रीडा संकुल मंजूर केलं होतं। मुक्ताईनगर भुसावळ रस्त्यावरील सालबर्डी फाट्यासमोर कोथळी शिवारातील गट नंबर 38 मधील 1 हेक्टर 10 आर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोटी रुपये खर्चाचं हे क्रीडा संकुल बांधलं। तब्बल 25 वर्षांचा कालावधी उलटूनही विभागाच्या अनास्थेमुळे काम अपूर्ण आहे। मध्यंतरी संकुलाची 50 ते 60 फूट अंतराची संरक्षण भिंत जमीनदोस्त झाली। ठेकेदारानं पडलेल्या भिंतीचं बांधकाम पूर्ण केलं होतं। आता पुन्हा संकुलाच्या एका बाजूकडील संरक्षण भिंत 40 ते 50 फूट अंतर असलेली भिंत पडली आहे। संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी नसल्यानं खिडक्यांची तावदानं तुटलीत। मैदानाचं सपाटीकरण, नवीन ट्रॅक, खो खो मैदानाची आखणी झालेली नाही। हे संकुल सध्या मद्यपींचा अड्डा बनलंय। जिल्ह्यातील पहिल्या तालुका क्रीडा संकुलाचं काम अपूर्ण अवस्थेत असल्यानं जिल्हा क्रीडा विभागानं सार्वजनिक बांधकाम विभाग मुक्ताईनगर यांच्याकडून त्याचा ताबा घेतला नाही। निधी नसल्यानं कामं रखडली आहेत। मानधन तत्वावर पहारेकरी ठेवण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचं बारगळलेलं आहे। तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष, आमदार तर कार्याध्यक्ष तहसीलदार असतात। 9 सदस्य असलेल्या क्रीडा समितीकडून संकुलाचं अपूर्ण काम तसेच संकुलामध्ये वाढलेली झाडझुडपं काढावी अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून होती आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।